नमस्कार, मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज। कोल्हापूरच्या सिटीमध्ये म्हणजे कोल्हापूर शहरामध्ये बिबट्याने घातलेला धुमाकूळ अजूनही लोक विसरलेले नाहीत। तोपर्यंत 1-2 दिवसापूर्वी कांडगाव शेळकेवाडी या मार्गावर गव्यांचं देखील दर्शन झालं आणि आज करवीर तालुक्यामधील परिती या गावामध्ये बिबट्या दर्शन झालेलं आहे। हा बिबट्या आज सकाळी 11:30च्या दरम्यान या नाळवा या शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांना दिसल्याचं दिसून आलं आणि ज्यांना हा दिसला त्यांच्याशी आपण थेट बोलणार आहोत। नेमकं हा प्रकार काय आहे जाणून घेणार आहोत। ज्यांना हा बिबट्या पाहायला मिळाला पहिल्यांदा ते अशोक कारंडे आपल्यासोबत आहेत। किती वाजता हे तुम्हाला बिबट्या दिसलाय? कमी 12 पावणे 12 दरम्यान दिसाला। मी पाणी पाजत होतो तिथे। पाणी पाजणं एक थोडे क्या सऱ्या राहिली त्या म्हणून मी थांबलो होतो। तर ते वर एक गवताच्या रानामध्ये ते आलेत आणि एका जाळीबुडी थांबल्यानंतर मी ते ओरडले। ते ड्रेकाळे फोडल्यानंतर मी हळूच वाकून बघितले त्यांच्याकडे, पण ते 3 दिसाले। 3 दिसाल्यानंतर 2 पिल्ली 1 मादी। ती बघितल्यानंतर मी सरळ खाली आलो पळून भिवून आणि येऊन मोटर बंद केली आणि खाली आलो घरी आलो। मग तो बिबट्याच होता काय दुसरं काय? नाही, बिबट्या होता। बिबट्या 2 पिल्ली होती ना। मग तुम्ही आणि कुणाला सांगितलं म्हणजे सगळे गाव बरं झालं, ते पसरलं। मग गावात एक बातमी कळाल्यावर तिने वन अधिकाऱ्यांनी फोन लावून त्याने बोलवून घेतली। वन अधिकारी येऊन पाहून गेलीत बघून, पण तिथे त्यांनी ते ठसे किंवा हे मिळाले नाही, कारण गवताचे रान असल्यामुळं। ती मग ते ड्रोन लावून बघितला। ड्रोननं मी काय क्लिअर दिसणार, त्यांचे चार्जिंग काहीतरी संपलेलं होतं। मग ती परत गेली आणि संध्याकाळी येणार आहेत बघायला ती। मग ते साधारण ही जी घटना घडली म्हणजे तुम्हाला जे दर्शन झालं तो कुठल्या एरिया होतं काय सांग? ते दक्षिण बेलेगड साईड एरिया होता। बेलेगडल्या साईडला मसोबा एरिया। आसपास आणि कुठली गाव? बेले, इकडे माळुंगी आहे, इकडे कुरुकली आहे, ही गावं लागतात त्या साईडला। त्याच्यामुळे ते तिकडे गेल्यात का नाही हे आम्ही काय बघितलेलं नाही। आम्ही भिवून खाली आलो, तेवढेच आम्ही बघितले। त्यानंतर अजून दिसलेलं नाहीत, कारण वन अधिकारी त्यासनी ते दिसायला नाही ड्रोन सोडून, त्यांचं चार्जिंग कुठे संपली वाटतं। पण ते परत गेल्यानंतर संध्याकाळी आणि येणार आहेत असं तिने सांगितलं आणि माझं तिने नाव तेवढं लिहून घेतलं। अच्छा, एवढंच केलं। एकंदरीत बिबट्याला ज्यांनी प्रत्यक्ष पाहिलं ते अशोक कारंडेने आपल्याला नेमकी हकीकत याच ठिकाणी सगळी सांगितलेली आहे। पण हा जो एरिया आहे हा बेले, म्हाळुंगे आणि कुरुकली कोथे ह्या दरम्यान हा एरिया राहतोय आणि इथल्या सगळ्याच गावकऱ्यांनी याबाबत काळजी घेणं गरजेचं आहे। वन विभागानं देखील याविषयी म्हणजे या ठिकाणी चौकशी केलेली आहे, परंतु त्यांना अजूनही त्याचा ट्रेस लागलेला नाही आहे। ड्रोनमार्फत चौकशी केली असं सांगितलं जाते, परंतु त्यांची मोहीम अर्धवट राहिली आणि अजूनही राहिलेली मोहीम जी आहे संध्याकाळी पूर्ण करणार आहेत असं आम्हाला देखील समजलं। आम्ही वन खात्याशी संपर्क साधला असं त्याने देखील सांगितलं की संध्याकाळी आम्ही त्या ठिकाणी पुन्हा येणार आहोत आणि इथं पुन्हा एकदा सर्च मोहीम करणार आहोत। पण या निमित्तानं एक सांगावंसं वाटते की परिते कुरुकली कोथळी या भागातील शेतकऱ्यांनी किंवा शेतामध्ये ऊसतोडी सुरू आहे, या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपली काळजी घेऊन आपलं काम केलेलं कधीही बेसाने संध्याकाळी अंधार पडायच्या अगोदर शेतातून घरी गेलेलं सगळ्यात चांगलं। या बिबट्यात सगळे अपडेट्स आपल्याला मिळत राहतील। पाहत राहा के न्यूज। धन्यवाद। अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।